ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्मिता आणि त्याचसोबत अश्विन आता रूममध्ये असतात. तर अश्विन हा अस्मिताला सांगत असतो की तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि त्याच वेळेला अस्मिताही म्हणत असते की तू असशील ना माझी काळजी घ्यायला तर मला काहीच वाटत नाही, उलट किती बरं वाटतंय तू आपलेपणाने मला विचारायला आला, नाही तर सध्या मला असं विचारायला कोणीच येत नाही असं देखील अस्मिताचं असतं. मग अस्मिताला अश्विन बोलत असतो की तू जर चांगल्या माणसांसोबत राहिलीस, व्यवस्थित राहिलीस तर कशाला कोण येणार नाही आहे, तू फक्त चुकीच्या माणसांची साथ देऊ नको असं देखील आता अश्विन जो आहे तो अस्मिताला सांगू लागतो. अस्मिताचा मूड ऑफ होतो आणि ही गोष्ट आता प्रिया धरून ठेवते. प्रिया लगेच यावर संधी मारते. प्रिया म्हणत असते की तुला मी म्हटलंय ना उगाच ना कशाला तिला त्रास देतोय, त्याच वेळेला तू पाणी वगैरे पितेस का असं देखील अश्विन हा अस्मिताला विचारतो. अस्मिताचं बीपी वगैरे नॉर्मली चेक करत असतो तो. त्यासोबत तो तिला हेही म्हणतो की मला तुला हे सांगायचं आहे की लवकरात लवकर आहे ना आपण सोनोग्राफी करून घेऊया, म्हणजे उद्याचीच मी अपॉइंटमेंट घेतो असं देखील तो आता बोलत असतो. त्यावर अस्मिता म्हणत असते की ठीक आहे, त्याच वेळेला बीपी वगैरे नॉर्मल असतो, पण हे काय पाणी किती पितेस ती सांग. पाणी ना पिते मी दिवसात तसं. आणि मग जेव्हा तो बाजूचा जार पाहतो त्याच्यामध्ये तर पाणीच नसतं. मग तो म्हणतो की हे काय पाणी कधी पियाली आहेस, 1 ते 1.5 तास झाला असेल पाणी पिऊन असं ती म्हणते. आणि मग पाणी आणण्यासाठी म्हणून प्रियाला पाठवलं जातं. प्रिया जी आहे ती म्हणत असते मनातल्या मनात मी तुमची नोकरच आहे, मला इकडे तिकडे नाचवा. मग आता प्रिया तो पाण्याचा रिकामी जार घेऊन जाते का तर त्याच्यामध्ये आता तिला पाणी भरून आणायचं असतं आणि यासाठी ती तिथून निघालेली असते. तर दुसरीकडे प्रिया ही आलेली असते आणि दारात उभं राहून सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकत असते. सायली आणि अर्जुन आता बोलत असतात. त्याच वेळेला अर्जुन हा सायलीला म्हणत असतो मला तर ना कधी कधी तर कळतच नाही या घरच्यांचं, हे घराचे लोक एवढी का म्हणून साथ देत आहेत त्या मूर्ख प्रियाची. ती प्रिया बघितलं ना कशी आहे ती पक्की पातायंत्री आहे, पण हे घरातल्यांना कुठे कळणार आहे. घरातले उगाच तिला साथ देत बसलेत आणि जेव्हा समजेल त्यांना तेव्हा काय होईल, ही ना 1 नंबरची हरामखोर आहे असं देखील आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं. त्यांचं डिस्कशन सुरू असताना प्रिया हे सगळं बोलणं ऐकत असते. सायली म्हणत असते की घरातल्याला नेमकं काय झाले ना मला कळत नाही आहे, सगळीजणं प्रियाला साथ देत आहेत, पण प्रियाला साथ द्यायची काय गरज आहे हेच मुळात मला कळत नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रियाने हे सगळं ऐकलेलं असतं. प्रिया म्हणते की तुम्ही जलस व्हाल हे मला माहिती होतं आणि तुमच्यासाठी हेच गरजेचं होतं. फायनली तुम्हाला आता मी चांगले ठरते म्हणून राग येतोय ना, असू दे असंही प्रिया म्हणत असते. दुसरीकडे आता अस्मिता जी आहे ती रूममध्येच असते आणि रूममध्येच असताना तिला अश्विन जो आहे तो समजावत असतो आणि अश्विन तिला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगत असतो. ज्या वेळेला तिला या सगळ्या गोष्टी तो समजावून सांगतो त्यावेळेला अश्विन अस्मिताला म्हणत असतो की बघ तू तुझ्या तब्येतीकडे काळजी दे, मला असं वाटतं आहे की तू तुझ्या तब्येतीकडे काळजी देत नाही आहेस म्हणूनच हे सगळं काही होतं आहे आणि पाणी व्यवस्थित पिचा नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला अस्मिता म्हणत असते की मी माझ्या तब्येतीची काळजी घेते आणि तसंही माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला सचिन आहे. सचिनचं नाव काढल्यावर अश्विनला राग येतो. अश्विन निघून जातो रागारागात. मग आता प्रियाच अस्मिताच्या मनामध्ये जागा निर्माण करायचा प्रयत्न करत असते. ती आता म्हणत असते की नको वाईट वाटून घेऊ तू कोणाच्या बोलण्याचं, मला कळतं आहे तुला त्रास होतो आहे, पण आता मी ह्या गोष्टी तुझ्या समजू शकते. तुला सचिनबद्दल खूप काही वाटतं, म्हणजेच सचिन जो आहे त्याला जरी काही प्रॉब्लेम असला तरीसुद्धा तू सचिनला इतकं काही समजून घेतेस ना, खरंच मला बरं वाटतं. उलट आहे ना तुला मी सांगू का, मला अश्विन देखील असाच समजून घेतो आणि म्हणूनच तर माझ्या वागण्यात माझ्या बोलण्यात इतका बदल झालेला आहे. कशी जर आपल्याला जोडीदाराची साथ मिळाली ना तर आपण काही करू शकतो, अगदी जगही जिंकू शकतो असं देखील आता प्रिया जी आहे ती अस्मिताला सांगत असते. प्रिया आता सचिनबद्दल सगळं काही चांगलं बोलत असते जेणेकरून तिला डायरेक्टली या
पूर्णपणे अस्मिताच्या मनात जागा निर्माण करण्याची चांगली संधी मिळालेली असते आणि त्या संधीचं ती सोनं करत असते. आणि तेवढ्यातच ना तिथे सायली येते आणि सायली आल्यावर सायलीने हे वाक्य ऐकलेलं असतं, जसं की प्रिया अस्मिताला म्हणत असते की तू सचिनसोबत एकदम व्यवस्थित राहा, साथ दे त्याला, असंही ऐकलेलं असतं. त्यामुळे आता खूप जास्त सायलीचा पारा चढतो. सायली आता विचार करते की ही मुद्दामून प्रिया करते आणि म्हणूनच प्रियाला ती आता धक्के मारून बाहेर काढते आणि ती आता म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची, तुला काय वाटलं या सगळ्या गोष्टी अशाच आहेत का? तुला समजत नाही आहे का कोणाची साथ द्यायची आणि कोणाची नाही ते? उगाच काही पण सांगून त्यांचं मन हे नको करायचा प्रयत्न करूस, तू कशी आहेस ना हे मी चांगलं ओळखून आहे, असं देखील आता सांगितलं जातं. ज्या वेळेला सायली हे सगळं काही बोलते तेव्हा प्रिया म्हणते की बघितलंस का, मी चांगलं सांगायला गेले तरीसुद्धा हे असं असतं. अस्मिताला प्रियाचं वागणं पटत असतं, पण प्रियाचं वागणं पटूनसुद्धा सायली कुठे ऐकू देते. सायलीने डायरेक्टली बाहेर काढून टाकलेलं असतं तिला आणि डायरेक्ट लावून टाकलेलं असतं. दार लावून झाल्यानंतर अस्मिता खरं तर चिडलेली असते. अस्मिताला संताप होत असतो. अस्मिता विचार करते की काय गरज आहे या सगळ्याची, म्हणजे तन्वी बोलत होती ते आता तिला बरोबर वाटायला लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ती भयंकर अशी चिडलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की प्रिया जी आहे ती म्हणत असते की काय झालं, आता हिला टोचलं का? उलट मला चांगला चान्स मिळत होता तिच्या मनामध्ये राज्य करायचा आणि त्यामुळेच ना आता मी एक एक करून तिच्या मनामध्ये राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, पण ह्यांना ना खरंच ना भगवत नाही. तर दुसरीकडे सायलीने अस्मितासाठी नाश्ता वगैरे आलेला असतो आणि त्यामुळे अस्मिता सायलीवर चिडचिड करत असते. सायलीला म्हणत असते की तुझा नाश्ता वगैरे देऊन झाला आहे ना, मग तू गेलीस तरी चालेल, मला उगाच आहे ना ज्ञान पाजत बसू नकोस, मला काही तुझं ऐकायचं नाही आहे, असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. दुसरीकडे प्रिया आता विचार करत उभी असते आणि तेवढ्यातच इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की याला मैनावतीचा कॉल आलेला असतो. मैनावती कॉल करते तेव्हा मात्र आता प्रियाकडे पैसे मागायला सुरुवात करते. प्रिया म्हणत असते की आता काय आहे तुमचं? त्यावर प्रियाला ती सांगत असते की मला पैसे हवे आहेत, मला बाकी काही नको आहे, पटकन पैसे दे. तसंही आता मला ना खरंच ना पैशांची खूप जास्त गरज आहे, घरात सामानही संपलं आहे, मग म्हटलं तुझ्याकडेच पैसे मागावेत, गव्हालाही नाही आहेत पैसे, असं काही ना काही कारण काढून पैसे मागत असते. त्यावर प्रिया म्हणते की आता या छोट्या मोठ्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याकडनंच पैसे घेणार आहात का? मग आता ती मैनावती म्हणते की मग आता काय करणार, तूच आमच्या उपयोगी पडणारी आहेस तर तुझ्याकडेच मागणार ना, कर तेवढी मदत पैशांची, असंही आता मैनावती बोलत असते. मैनावतीने असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे, ठेवा फोन, बघते मी काय करायचं ते, आणि असं बोलून तिनं आता फोन ठेवून दिलेला असतो. जेव्हा आता ती फोन ठेवते तेव्हा मात्र आता प्रियाचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. प्रिया विचार करते की आता कुठून आणू एवढे पैसे? मग आता प्रियाला जवळजवळ 20,000 रुपयांची गरज असते. तिच्या अकाउंटचा बॅलन्सही लो असतो आणि जर मी पैसे नाही दिली तर माझीच वाट लागू शकते असंही तिला माहिती असतं आणि त्यामुळेच ना आता पैशांची व्यवस्था कशी करायची, काय करायची सुचत नसतं. तेवढ्याच अश्विन तिथे येतो. अश्विन प्रियाला म्हणतो की काय झालं आहे? तर मी ठीक तर आहेच ना. तर आता ती म्हणते की काही नाही, थोडे पैसे हवे होते, बँक बॅलन्स चेक केला तर अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत, म्हणूनच पैसे हवे होते ते ना. असं बोलत असतानाच तो म्हणतो इतकंच ना, थांब मी तुझ्या अकाउंटला पैसे टाकतो, किती हवे आहेत? तर ती 20,000 रुपये सांगते. तिने आता 20,000 रुपये सांगितल्यानंतर अश्विन तिला म्हणतो की ठीक आहे मी देतो, काहीच कारण सांगू नको कशासाठी वगैरे हवेत, मला माहिती आहे तू फक्त चांगल्या कामासाठीच वापरणार आहेस, हेही मला माहिती आहे. अश्विन हा खूप जास्त या प्रियावर विश्वास ठेवत असतो आणि प्रियाला डोळे झाकून तो आता लगेच अकाउंटमधले 20,000 रुपये तिला ट्रान्सफर करतो आणि वर तिला हेही म्हणतो की मला ना पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे आणि उलट ना तू घरातल्या सगळ्यांसाठी किती काय काय करतेस आणि मग मी तुझ्यासाठी इतकंही करू शकत नाही का? मला तुझ्यासाठीही एवढं सगळं करावंसं वाटतंय, म्हणूनच मी तुला 20,000 रुपये असे ट्रान्सफर करेन, मला काही विचारूच नकोस, मला ना काही सांगू नको, मला सगळ्या गोष्टी कळत आहेत, तू फक्त घरातल्यांच्या चांगल्याचा विचार करतेस, त्यामुळे माझ्यासाठी ना तू एकदम बेस्ट बायको आहेस. आणि असं बोलून तो 20,000 रुपये तिच्या अकाउंटला टाकतो आणि त्यामुळेच ना इथे प्रियाही म्हणत असते अश्विनची आता अगदीच काळजी घेत. काय रे अश्विन, तू किती काळजी घेतोस रे माझी, म्हणजे मी फक्त बोलायला आणि तू माझ्या अकाउंटला पैसे टाकायला,
खरंच खूप जास्त काळजी तू माझी घेतोस असं बोलून ती मुद्दामून असता आता त्याचं कौतुक करत असते. आणि त्याचं जेव्हा ती कौतुक करते तेव्हा अश्विनही एकदम लाडात आलेला असतो, कारण आता अश्विनला ती अगदीच प्रेमाने बोलत असते, प्रेमाने जिंकायचा प्रयत्न करत असते. अश्विन आता खुश असतो. अश्विन म्हणतो की तू अशीच सगळ्यांसोबत राहत जा, माझ्या घरच्यांच्या मनात राज्य करत जा. आणि त्याचसोबत इथे प्रिया म्हणते की तुला माहिती आहे का, मी बघ ना एवढे प्रयत्न करते पण ते सायली अर्जुनना माझ्यावर बहुतेक जलस फील करतात, त्यांना राग येतो. तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, तू तुझं काम जे काही करतेस ना ते उत्तमरित्या कर. हो हो, मी ठरवलं आहे ना घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता राज्य करायचं, सगळ्यांच्या मनात उतरायचं, आणि त्यासाठी ना मी काहीसुद्धा करायला तयार आहे असंही आता ती म्हणत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अश्विनलाही भारी वाटतं. अश्विनही आता आपल्या बायकोचं कौतुक करत असतो. मग तिकडनं अश्विन गेल्यानंतर प्रिया स्वतःला खूप जास्त लकी समजत असते. ती विचार करत असते की काय ना आपण या माणसाला अक्षरशः असं वेळात काढू शकतो, आणि हा माणूससुद्धा आपल्याला लगेच पैसेही देतोय. त्यामुळे ती आता खूपच जास्त खुश असते, कारण तिला आता अश्विन वेडे बनवणं खूप जास्त इझी झालेलं असतं. त्यातच आता घरातलेसुद्धा तिच्या बरोबरीला असतात, घरातलेसुद्धा तिला पाठिंबा देत असतात, त्यामुळे अजूनच तिला छान वाटत असतं. त्यामुळे ती खुश असते. मग आता हे पैसे घेऊन तिला मैनावतीकडे जायचं असतं, कारण मैनावतीचं तोंड बंद करायचं असतं, आणि त्याचसाठी तिने हे अश्विनकडनं पैसे घेतलेले असतात. दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसमध्ये जाऊन बसलेला असतो. चैतन्य एका केस संदर्भात डिस्कशन करत असतो, पण इथे अर्जुनचं काही त्याकडे लक्ष नसतं. अर्जुनचं लक्ष हे घरात घडलेल्या घटनांकडे असतं, कारण घरात जी वावरत होती ती तन्वी नसून आता एक प्रियाच आहे हे मात्र आता कळलेलं होतं, आणि त्यामुळेच ना तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होता. तो जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ना तेव्हा मात्र आता त्याला मुद्दामून चैतन्य विचारतो की काय झालं आहे. त्यावर चैतन्याला तो म्हणत असतो की नथिंग स्पेशल, पण चैतन्याला तो आता ही गोष्ट सांगत नसतो. तर दुसरीकडे अर्जुन विचार करत असतानाच सायलीचा कॉल आलेला असतो, आणि सायलीला घरात घडलेली गोष्ट जी आहे ती अर्जुनसोबत शेअर करायची असते, आणि म्हणूनच तिने फोन केलेला असतो. त्याच वेळेला आता प्रियाने तर खूप मोठी मजल गाठलेली आहे, तर तिने अस्मिताताईंच्या रूममध्ये जाऊन अस्मिताताईंचे कान भरायचा प्रयत्न करत होती. म्हणजेच किती त्यांच्यासाठी हा सचिन योग्य आहे आणि सचिनची साथ सोडायला नको हे सगळं काही ती सांगत होती. एवढी हिंमत झाली या प्रियाची असंही आता इकडनं अर्जुन सायलीला बोलत असतो. सायली म्हणत असते बघा ना, मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा सरळ तिला रूमच्या बाहेर काढलं. मी तिला हेही म्हटलं की बस कर, पुरे कर आता, आणि असं बोलून मी बाहेर काढलं. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अस्मिताताईंना आवडलेल्या दिसत आहेत, त्याही तन्वीच्या जाळ्यामध्ये अडकत चालल्या आहेत. कसं काय होईल ना, घरातलं सिक्वेन्स कधी बदलेल ना काहीच सांगता येत नाही आहे असं देखील सायली विचार करत असते. त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, तू लक्ष ठेव, काय काय करते आहे या गोष्टी व्यवस्थितपणे ऑब्झर्व कर असं देखील आता अर्जुन सांगू लागतो. त्यावर सायली म्हणते की हो मी लक्ष ठेवून आहेच, मी बघते नेमकं काय काय घडतंय ते, असंही आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगते. अर्जुन फोन ठेवतो. मग चैतन्याने अर्जुनच्या तोंडून प्रिया हे ऐकलेलं असतं, कारण एवढे दिवस अर्जुन जो आहे तो तन्वी असं म्हणायचा, पण आज तो प्रिया बोलायला लागलाय. त्यामुळेच आता चैतन्य विचारतो की काय तू आता तन्वीला प्रिया बोललास, हे कसं काय, म्हणजे मला कळलं नाही. तर त्यावर आता अर्जुन सांगू लागतो की मी तुला सांगतो सगळ्या काही गोष्टी, आणि त्याच वेळेला अर्जुन जो आहे तो बोलत असतो. तर नागराज म्हणतो की तू त्या सगळ्याचा शोध लावतोयस का, जसं नागराज बोलला होता प्रिय व्यक्ती तसं प्रिया का, म्हणून तू हे सगळं बोलतोयस का. तर अर्जुन म्हणतो की हो, त्यावरूनच मी आणि सायलीने हे सगळं शोधून काढलेलं आहे, आणि जी काही पहिल्यापासूनची जी गोष्ट असतो ती सगळी काही अर्जुन ही चैतन्याला सांगू लागतो. आणि चैतन्यालासुद्धा प्रियाच्या ब्लड ग्रुपबद्दल, प्रियाबद्दल ही खोटारडी आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्यालासुद्धा आता खूप मोठा असा धक्का बसतो. तोही आता विचार करू लागतो. दुसरीकडे मात्र आता सायली येऊन बसलेली असते, आणि त्याचबरोबर सायलीच्या बाजूला कल्पना असते. कल्पना आणि सायली गप्पा मारत असतात. सायलीला आता जे काही घरात सुरू असतं, म्हणजेच जी प्रिया असते ती घरातल्या सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करू पाहत असते, ही गोष्टच ना कुठेतरी आता सायलीच्या मनात खटकत असते. त्यामुळे सायली आता डायरेक्टच कल्पनाशी बोलायला आलेली असते. अस्मिताबद्दल थोडी चर्चा सुरुवातीला होते. अस्मिताला त्या दिवशी एकदम गाढ झोप लागली होती, कशी लागली काय लागली काहीच कळलं नाही. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा आपण अस्मिताईंची काळजी घ्यायला हवी असं देखील सायली कल्पनाला बोलते. तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते. तर प्रियासोबत तुम्ही एवढं सगळं चांगलं
चांगलं वागताय, तुम्हाला असं वाटतंय का ती प्रिया एवढं सगळं चांगलं करते म्हणजे ती खरंच सुधारली आहे ते? त्यावर मुद्दामूनच आता कल्पनाही म्हणते की काय काय म्हणून आपण भांडत बसायचं, रोज रोज घरात ती भांडणं होत राहणार आणि या सगळ्यामुळे ना अश्विनही आपल्यापासून लांब जातोय. म्हणूनच विचार केला की जाऊ दे, जे आहे ते होत राहील. म्हणूनच मी विचार केला की जाऊ दे, आपण तिला माफ करूया. पण आई हे कसं विसरू शकताय तुम्हाला की तिने आधी किती त्रास दिलाय, त्यावेळेला आपल्याला किती त्रास झाला होता जेव्हा तिचे सगळे गुन्हे समोर आले होते तेव्हा. मग त्या गोष्टी नको विसरू. जेव्हा पुन्हा ती त्रास देईल ना तेव्हा जास्त जिव्हारी लागेल. ही गोष्ट आता सायली जी आहे ती मात्र आता बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र लगेच प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणत असते की का माझ्या आईच्या मनामध्ये तू विष घालवायचा प्रयत्न करते? आई माझ्यावर विश्वास ठेवतायत, ही गोष्ट का तुला खटकते? उलट मी सगळ्यांच्या घरात म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये व्यवस्थितपणे राज्य करायला बघते, सगळ्यांचं मन जिंकायला बघते, मग तरीसुद्धा तू त्याच्यामध्ये का प्रॉब्लेम क्रिएट करते? असंही आता मुद्दामूनच ना ती विचारत असते. जेव्हा ती हे सगळं विचारते तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की तू शांतच राहा. मग त्याच वेळेला सायली आणि प्रियामध्ये भांडणं नको म्हणूनच कल्पना म्हणत असते की मी आता प्रियाला एक संधी द्यायचं ठरवलं आहे. ती नक्कीच या सगळ्यामध्ये बदल करेल, हो की नाही? तर मी तू करशील ना बदल? मग आता इकडे प्रिया ही शपथ घेत म्हणते की हो आई, मी करेन ना, तुमची शपथ. मी पुन्हा वाईट मार्गाला जाणार नाही, मी सगळं काही चांगलं करेन, खरंच मी तुमची शपथ घेऊन सांगते. असंही जेव्हा ती आता बोलते ना तेव्हा मात्र आता सायलीला प्रचंड असा राग येतो, कारण तिने आता डायरेक्टली कल्पनाची शपथ घेतलेली असते आणि ती आता खोटं बोलत असते. त्याच वेळेला कल्पना ही सांगत असते की माझं ना डोकं फार दुखत आहे, जरा आपल्या पूर्णाचे आहेत ना त्यांच्या रूममध्ये बामची बॉटल आहे ती घेऊन ये. आता बाम आणायला तिने सांगितलेला असतो आणि म्हणूनच मग ती आता बाम आणायला तिकडनं निघून जाते. प्रिया जेव्हा बाम घेऊन येते तेव्हा आता ती कल्पनाकडे देत असते. तर कल्पना म्हणत असते की जरा माझी एक हेल्प करतेस का? माझं ना डोकं प्रचंड दुखते, जरा लावून देतेस का? तर सायली म्हणत असते की आई द्या ना, मी करून देते ना तुम्हाला. पण सायलीला आता कल्पना म्हणते की नको, राहू दे, प्रिया आहे ना ती करेल. मग आता प्रियालाच ती सांगते की जरा प्लीज माझं डोकं दाबून दे, माझं डोकं खूप दुखते. तर इकडे आता प्रियाला का होईना नाईलाज असतं की कल्पनाचं डोकं दाबवून द्यावं लागतं, कारण तिच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच उरलेला नसतो. आणि त्यामुळेच ना आता प्रिया त्या आयडेक्सने जे आहे ते पूर्णपणे डोक्याला लावून त्या कल्पनाचं डोकं दाबून देत असते. सायलीला या सगळ्या गोष्टी खटकत असतात, कारण घरातले सगळेजण कसं काय विश्वास ठेवू शकतात हीच गोष्ट मुळात कळत नसते. कारण प्रियावर घरातले सगळेजण एवढा विश्वास ठेवतात ना की अगदी डोळे झाकून, म्हणजे तिने अगदी काही केलं तरी आता त्यांची पूर्व दिशा होते आणि इथे डोकं दुखते असं म्हणून कल्पना पूर्ण डोकं प्रियाकडून दाबून घेते आणि प्रियासुद्धा ते डोकं अगदीच दाबून देत असते. आणि त्याच वेळेला ना प्रिया डोकं दाबत असताना सायली विचार करत असते. तर प्रियाला तर आता राग आलेला असतो, कारण प्रियाला असं वाटत असतं की सायली मस्त आरामात बसून आहे आणि मला ही कामं करायला लावते. मग दुसरीकडे आता प्रियाचा फोन वाजतो. प्रियाच्या फोनवर मैनावतीचा कॉल येत असतो, कारण मैनावतीला पैशांची गरज असते आणि ते पैसे द्यायला आता इकडनं या प्रियाला जायचं असतं आणि त्यासाठी प्रियाची खूप जास्त धांदल उडालेली असते. प्रिया आता म्हणत असते की आई आता बरं वाटते का? कल्पना म्हणते की हो मला खूप बरं वाटते. तर प्रिया म्हणत असते की मला ना अर्जंटमध्ये जायचं आहे, मला ना अशा मैत्रिणीचा कॉल आला आहे, असं काहीसं खोटं कारण ते सांगते. आणि ती ना आता बॅग वगैरे तिची घेते, पैसे घेते, कार्ड वगैरे घेते आणि लगेचच ती आता जायला निघत असते. सायलीचं तिच्याकडे लक्ष असतं. सायलीला डाऊट येत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी आहे, म्हणूनच तर ही घराबाहेर पडते. पण मलाही असं शांत बसून चालणार नाही, हिचा पाठलाग करावा लागेल असं सायली ठरवते. म्हणूनच सायली आता प्रियाचा पाठलाग करायचं ठरवत असतानाच प्रिया मैनावतीला जाऊन पैसे देत असते आणि त्याच वेळेला सायलीने हे सगळं काही बघितलेलं असतं. सायली जेव्हा हे सगळं बघते तेव्हा अर्जुनला फोन करून लगेचच सांगते की इकडे मी प्रियाच्या मागे आले आणि प्रिया कुठे आली माहिती आहे का? त्या मैनावतीला पैसे द्यायला जवळजवळ 15-20 हजार रुपये तरी त्यांनी दिले असतील. इतकी मोठी रक्कम का बरं दिली असेल खरंच माहीत नाही. आणि म्हणूनच आता सायली मैना आणि सदाला जाब विचारायला त्यांच्या घरी गेलेली असते. तर नेमकं आता मालिकेत पुढे काय घडतं हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.